हे बघू शकता तुम्ही, अशी फ्राय झालेली आहे, जराशी ब्राऊन. आणि ही अशी आता काढून घ्यायची. नमस्कार मंडळी, अश्विनीज ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे मच्छी फ्राय. तर त्यासाठी आपण ही फ्रेश पानगा या नावाची मच्छी घेतलेली आहे. त्यात एकच काटा असतो आहे, खायला खूपच चवीला असते इतर मच्छीपेक्षा. मला आणि आमच्या घरात सगळ्यांना ही मच्छी आवडते, म्हणून आम्ही बऱ्यापैकी हीच घेतो आहे. तुम्ही पण कधीतरी ट्राय करून बघा. तर आता सर्वप्रथम आपण ह्याला काय करणार, मॅरिनेट करायचं आहे. मॅरिनेट करण्यासाठी आपण काय काय वापरायचं ते बघूयात. सर्वात प्रथम मी अगोदर ही एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घेतले 2-3 वेळा. त्यात मीठ घातलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे, जेणेकरून त्याचा रेडिशपणा निघून गेलेला आहे. आता याच्यामध्ये आपण मॅरिनेशन करू. सगळ्यात अगोदर यात मी एक लिंबू पिळणार आहे. तुम्ही बघा, अशा प्रकारे सगळ्या मच्छीवर फिरवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे असं मी एक लिंबू पिळणार आहे. सगळ्या मच्छीला लागला पाहिजे. हलवून घ्यायचं आहे आपण, पण अगोदर असं स्प्रेड करून पिळून घ्यायचा. त्यानंतर चवीनुसार मीठ, चिमूटभर हळद. यात मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, ती घालणार आहे. एक चमचा घरगुती मसाला. तुम्हाला तिखट लागेल त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता. आणि हा 1 चमचा बेडगी मिरची पावडर घेतली मी. आता हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे. आता हे आपण एक अर्धा ते पाऊण तास मॅरिनेट करत ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर फ्राय करायचं आहे. मग आता हे असंच व्यवस्थित प्रॉपरली झाकून ठेवायचं. बघू शकता हे व्यवस्थित सगळीकडे लागलेलं आहे. आता हे आपण काय करायचं आहे, झाकून ठेव. आता भेटूयात आपण फ्राय कर. हे अशा प्रकारे आता झाकून ठेवायचं. तर आपले आता 45 मिनटं झालेले आहेत. आता आपण हे झाकण उघडून घ्यायचं. बघू शकताय हे अशा प्रकारे मॅरिनेट झालेली आहे. आता आपण तळायचं आहे, तर त्यासाठी काय काय लागणार आहे ते बघू. तर हे मी आता इथं तेल तापायला ठेवलेलं आहे. आता आपण मच्छीला मसाला लावण्यासाठी काय काय घ्यायचं ते बघूयात. हे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. हे एक 2 ते 3 चमचे घेतलेलं आहे मी. आणि त्याच्यामध्ये आपण आता हा अर्धी वाटी रवा ॲड करायचा. ठीक आहे. आता हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे एकत्र. कोण कोण कॉर्नफ्लॉवर यूज करतं किंवा तांदळाचं पीठ यूज करतं. तुमच्या घरात जे अवेलेबल असेल तुम्ही ते घेऊ शकता. मी बऱ्यापैकी ज्वारीचं पीठच हे करते. त्याच्यामध्ये आता आपण तिखट ऑलरेडी घातलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंफार तिखट घालायचं. मी इथं बेडगी मिरची पावडर घालणार आहे, 1 चमचे घालणार आहे. आणि थोडंसं चवीनुसार मीठ. हे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स झालेलं आहे. आता हे मच्छीचे पीसेस आपण काय करायचं, याच्यामध्ये असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. प्रॉपरली डीप करायचं त्याच्यात आणि व्यवस्थित सगळीकडून लागले का चेक करायचं. रवा इथे मी बारीक घेतलेला आहे, त्यामुळे तो व्यवस्थित असा चिकटतो. जाड रवा घ्यायचा नाही. जाड रव्याने काय होतंय, ते सगळं तेलातच राहतं, त्यामुळे मग तो मच्छीला राहतच नाही, कुरकुरीतपणा येत नाही. आणि आता हे आपण तेल तापलेलं आहे त्याच्यात सोडायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे सोडते. असं फास्ट गॅसमध्येच करायचं आहे. लो फ्लेमला केलं ना तर तेल जास्त ॲब्झॉर्ब, त्यामुळे फास्ट गॅसला जसं जास्त वेळ लागत नाही फ्राय व्हायला. 2 ते 3 मिनिटात लगेच फ्राय होते. हे अशा प्रकारे एक वेळा साईड चेंज केली. दोन्ही साईडून भाजून घ्यायचे व्यवस्थित अशी तळून. हे बघू शकता तुम्ही, अशी फ्राय झालेली, जराशी ब्राऊन. आणि ही अशी आता काढून घ्यायची. गॅस स्लो केला आहे आणि हे असं करून जरासं नितळायचं आणि काढायचं. बघू शकता हे असे फ्राय झाले. हे बघा, अशा प्रकारे मी सगळ्यांना आता रवा आणि पीठ लावून घेतलेलं आहे. आता ह्या सगळ्याच मी ह्या तेलामध्ये
फ्राय करून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवते फ्राय झाल्यानंतर. ह्या अशा प्रकारे सगळ्या फ्राय करायच्या आहेत. तर अशा प्रकारे ही आपली मच्छी तळून झालेली आहे. तुम्ही बघू शकताय की ती अशी सॉफ्ट अशी झालेली आहे. ते बघा. अशा प्रकारे ही मच्छी आता तुम्ही खाऊ शकता. मस्त झालेली आहे. नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. माझं चॅनल आहे अश्विनीज ब्लॉग. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि प्रेस द बेल आयकॉन फॉर मोर व्हिडिओज.